नमस्कार, माझे नाव अजिंक्य रामेश्वर पवार, वर्ग 8वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालकडे. आमच्या शाळेतील ज्ञानपुंज ग्रंथालय या ग्रंथालयामध्ये हे माझे 10वे पुस्तक आहे. या पुस्तकाचे नाव आहे आजीचे ज्ञान खजिने. या पुस्तकाचे लेखक अंतर कर हे लेखक आहे. या पुस्तकात मी जी गोष्ट वाचली आहे ती गोष्ट सांगणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. दिवाळीच्या सुट्टीमध्ये रामू गजू मीना शिमा हे चारीचे चारी बंड होते. त्यांचे वडील त्यांना घराबाहेर खेळायला नेत होते, तरी ते खेळायला जात नव्हते. एके दिवशी एका वाडीत रमा आजी अशी नावाची एक बाई राहत होती. रमा आजी ही खूप ज्ञान द्यायचे काम करत होती. एके दिवशी हे सर्व गेले आणि रमा आईला म्हणाले, रमा आई, आम्हाला काही प्रश्न पडले आहेत, तिचे आम्हाला उत्तर हवे. ते रमा आई म्हणाली, विचारा. रमा आई म्हणाली, आधी तुम्ही जेवा आणि मग प्रश्न विचारा. रमा आईने मस्त ठेचा, भाकर आणि गूळ हे सर्वांना खायला दिले आणि सर्व खाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली की रमा आई जेवणाच्या आधी जेवण करायच्या आधी आपण एक घास का बाजूला ठेवतो? रमा आई म्हणाली, अरे आपण एक घास ठेवली की तोच घास आपल्याला पुढच्या एक घास देवाचा असतो. आपण देवाला घास ठेवला नाही तर देव आपल्याला अन्न गिन्न काही देत नाही. त्याच्यामुळे देवाला एक घास नक्की ठेवावा. रामूने प्रश्न विचारला, आपण तू जेव्हा कुरड्या पापडे ते वाळण घालती तेव्हा काय म्हणती? ती म्हणाली, अरे कुरडी पापड हे आपण वाळू घालतो तेव्हाच ते गाणे म्हणून देवांना प्रसन्न करून आपले सूर्यदेव यांना प्रसन्न करून त्यांची ऊर्जा आपल्या याच्यावर कुरड्यावर पाडून घेतो. मग ते कडक होता, तेव्हाच आपल्याला खायला मजा येते. श्यामने विचारले, आजी आपण तुळशीपाशी दिवा का लावतो? आजी म्हणाली, अरे तुळशीपाशी श्याम म्हणाला, ते तुळशीचा देव नाही, काहीच नाही, देवी नाही, काहीच नाही, तरी त्याच्या समोर आपण दिवा का लावतो? रमा आई म्हणाली, आहे तुळस एक ब्रह्माजीचा एक झाड आहे. त्या झाडात ब्रह्माजी राहतात, त्याच्यामुळे त्याला तुळस असं म्हणतात. त्याच्या समोर दिवा लावले की आपल्या घरात दरिद्री येत नाही. गजू प्रश्न विचारतो, म्हणाला आपण दररोज दिवे का लावतो? रमाई म्हणाली, अरे दिवे लावली की आपल्या घरात लक्ष्मी येते, नाही तर दलिंदरी येते आपल्या घरात. त्याच्यामुळे आपल्याला दलिंदरी आली की पैसे खायचे हे वांदे होतात. त्याच्यामुळे आपण दररोज दिवे लावायला पाहिजे, आपले घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. तुम्ही हे टीव्ही ते बघून काही ज्ञान वाढून घेत नाही. तुम्ही अशी पुस्तके वाचायला पाहिजे. या पुस्तकातून आपल्याला बौद्ध ज्ञान ते सर्व भेटते. मग सीमाने प्रश्न विचारले, तू झोपताना एक गीत का म्हणते? ती रमाई म्हणाली, झोपताना एक गीत म्हणले की चांगली झोप लागते आणि आपल्याला स्वप्नेही चांगले पडतात आणि झोपेला पण मजा येते. आणि सीमाने विचारले, आजी तू झोपताना जवळ तांब्या का ठेवती? रमाई म्हणाली, अरे आपल्या पृथ्वीवर इतकी उष्णता आहे, त्याच्यामुळे आपण ते तांब्या जवळ ठेवली की सर्व जमीन जितकी गरम असली ते तांब्या शोषून घेते आणि आपल्याला गार झोप येते. रमाई अशी म्हणाली आणि रमाई म्हणाली, अरे तुमचे वडील आई तुमची वाट बघत असेल, तुम्ही घरी जा. मुलं म्हणाले, अजून आम्हाला 1 घंटा थांबायचे आहे आणि खेळायचे. रमा आजीच्या घराबाहेरच एक मोठं बाग होता. त्या बागेत सर्व खेळायला लागले. तेवढ्यातच त्या सर्वांचे आई वडील आले
आई वडील आले. आई वडील म्हणाले, आज आपण तुम्ही आज आईकडून काय शिकले आहे आजी? ते म्हणाले, आज आम्ही आजीकडून तुळशीपाशी दिवा लावणे, दरवाजापाशी दिवा लावणे आणि झोपेपाशी ते पाणी भरून तांब्याचे हे ठेवणे असे हे आम्ही शिकलो आहे. आणि ते वाळवंट घालताना एक गीत आजीने सांगितलं आहे, सूर्यदेवता आमचे कुरडी पापडे ते सर्व कडक कर आणि त्याच्यावर ऊर्जा पार. आणि तसेच म्हणून आजी म्हणाली, अरे आता तुमचे वडील आणि आई पण आलेली आहे. तुमच्या आईला जे जे झाले ते सांगा. श्याम, राम, गजू, मीना आणि सीमाने सर्व त्यांच्या आई वडिलाला सांगितलं. आजीने काय काय खायला दिले. आजी म्हणाली, अरे आता आपण या गोष्टीपासून आपल्याला एकच बोध भेटले आहे. आजी आजोबा घराची शान असतात. धन्यवाद.